केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र आक्षेप घेत महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचा थेट आरोप केला। अमरावती येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी बजेटचे आकडे मोठे दिसत असले तरी प्रत्यक्षात शेतकरी, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हातात फारसे काही पडले नसल्याचे त्यांनी सांगितले। बच्चू कडू म्हणाले की आजच्या बजेटमध्ये महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त वाटा मिळाला आहे। पायाभूत सुविधा, उद्योग आणि प्रकल्पांच्या बाबतीत सातत्याने गुजरातला प्राधान्य दिले जात आहे, तर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत आहे। महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कर जमा होतो, पण त्याच्या तुलनेतून परतावा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे। राज्याचा वाटा म्हणजे कर योगदान म्हणजे महाराष्ट्राचं जर पाहिलं तर 20 लाख कोटी आहे। 53 लाख कोटीच्या बजेटमध्ये 19 ते 20 लाख कोटी महाराष्ट्र राज्य कर योगदान केंद्राला देतं, पण त्या तुलनेत राज्याला मिळतं फक्त 6,000 ते 11,000 कोटी। गुजरातचं कर योगदान आहे फक्त 5 लाख कोटीचं आणि त्याला मिळतं 4 ते 5,000 कोटी। म्हणजे गुजरातला पुन्हा महाराष्ट्रापेक्षा वाटा जास्त आहे। केंद्रामध्ये महाराष्ट्र गुजरातपेक्षा दुप्पट मोठं असताना आणि योगदान सुद्धा जास्त असताना कमी काळ दिल्या जातं। याच्यासाठी महाराष्ट्रातल्या खासदारांनी तिथं खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीसाठी भांडलं पाहिजे। दुसरं, 53 लाख कोटीमध्ये फक्त कृषी क्षेत्राला 1 लाख कोटी, 1,70,000 एवढंच बजेट ठेवलेलं आहे। म्हणजे एकंदरीत 53 लाख कोटीच्या बजेटमध्ये जर कृषी क्षेत्र म्हणजे जो 50%च्या वर ते शेतीवर अवलंबून हा देश आहे, त्याला फक्त 1 लाख कोटीमध्ये कसा पद्धतीने तो समोर जाणार? बजेटची व्यवस्था जरी वाढत असली, बजेट जरी फुगत असलं, तर ते शेतकऱ्यासाठी मात्र तेवढंच लहान होत आहे। ग्रामीण विकासासाठीच्या तुलनेत शहर विकासाला पैसा जास्त दिला, रोजगारासाठी ठोस उपाय फक्त योजना दिल्या, रोजगार देण्याची भाषा कोणी बोलत नाही आहे। योजनेतूनच किती योजना त्या राबवल्या जाणार, किती युवकांपर्यंत जाणार, हा पुन्हा प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे बटेंगे तो कटेंगे असं म्हणणारं योगीचं सरकार प्रत्यक्षात आम्ही पाहतो सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचं योगदान देऊ शकलं नाही, एवढंच या बजेटमधून निष्पन्न होत आहे। राज्यात सर्वात जास्त आत्महत्या जर पाहिलं महाराष्ट्रात होते, शेतकऱ्यांसाठी पाहिलं तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी किंवा उत्पन्न दुप्पट होण्यासाठी वारंवार दावे केले जातात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही। आता नेहमी मोदी साहेबांनी सांगितलं होतं का 50% नफा धरून आम्ही MSP देणार, म्हणजे शेतीमालाला भाव देणार। ते आता 10%, 15% पण भेटत नाही। आत्महत्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं, पण केंद्रावर आत्महत्याचा कुठलाही प्रभाव दिसत नाही। आत्महत्या करा, मरा, त्याचं काही आम्हाला लेनदेन नाही, असंच एकंदरीत बजेटमधून निष्पन्न होतं। म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली, मजूर, ग्रामविकास हा सगळा कोरडा ठेवलेला आहे।